अहिल्यानगर मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण तर या प्रकरणासंदर्भात ढवळपुरी गाव गडकडीत बंद ठेवण्यात आलेले आहे। त्या घटनेचा निषेध देखील करण्यात आलाय। गावकऱ्यांनी आरोपीच्या फोटोला हार घालून जोडे मारो आंदोलन देखील केलंय। मुलीला न्याय मिळण्यासाठी गावकऱ्यांनी सगळं एकत्र येऊन त्या मुलीच्या न्यायासाठी लढत राहावा। त्याला काही पैशाची कमतरता भासली तर खासगी वकील देऊन त्यांना पैशाची पुरवठा करावी व त्या नराधाम याच्या आधी पण 2 केस आहे त्या पण ओपन कराव्या आणि त्या मुलीला न्याय द्यावा। तो खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे निवेदन त्या ठिकाणी सादर करणार आहोत। जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदन सादर करणार आहोत। पालकमंत्र्यांकडे निवेदन सादर करणार आहोत। निश्चित तो फास्ट ट्रॅक मध्ये चालला पाहिजे। त्याच्यानंतरची आमची प्रामुख्याने दुसरी मागणी अशी आहे का हा खटला चालवत असताना त्या ठिकाणी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सारख्या खमक्या ज्या विधितज्ञ आहेत त्यांची त्या ठिकाणी नेमणूक करावी। घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी त्या नराधमाचा निषेध करण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र आलं आणि त्याचा निषेध करण्यात आला। त्याला चपलाचा हार घालण्यात आला आणि त्याचा पुतळा जाळण्यात आला। याच्याही पुढे जाऊन सगळ्यात महत्त्वाचं गावकऱ्यांची जी मागणी आहे की हा खटला हा फास्ट ट्रॅक ट्रायल कोर्टामध्ये चालला पाहिजे। त्याच्यानंतर त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्याच्याही पुढे जाऊन त्याचा सायबर सेल तर्फे त्याच्या मोबाईलचा पूर्ण तपास घेऊन त्या ठिकाणी हा तपास करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।